आज माझं भाग्य समजतो की मी एक आंबेडकरी चळवळीचा हितचिंतक, बाबासाहेबांचा समतेचा रथ पुढे घेऊन जाणारे कालकथित गंभीर सुका गांगुर्डे यांच्या पत्नीच्या या अभिवादन सभेसाठी मला बोलण्याची जी संधी मिळाली माझं भाग्य समजतो. पण एवढं मी दुःख समजतो की या माय माऊलीविषयी मला काही सांगता येणार नाही. कारण का बाबासाहेब असे म्हटले होते समाजाला, बाबासाहेब असे बोलले होते समाजाला, ही समाजची व्यवस्थाची माणसं आपला इतिहास निर्माण करणार नाही, ती समाज ती व्यवस्था एक दिवस आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांची ही लेख काय होत, ज्या वेळेस बाबासाहेब अमेरिकेला होते आणि बाबासाहेब आई रमाईला काय पैसे ठेवून जातात आणि बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण करत असताना माझ्या माऊलीसाठी हे उदाहरण देतो. हा कसमादी पट्टातला इतिहास आहे की बाबासाहेब शिक्षण करत असताना रमाईला काय पैसे ठेवून जातात आणि पैसे दिल्यानंतर बाबासाहेब तिकडे शिक्षण करत असताना इकडे बाबासाहेबांची मुलगी, हिंदू नावाची मुलगी, ती आजारी पडते. परदेशात बाबासाहेबांचा पैसा संपला जातो. आई रमाईला पत्र बाबासाहेबांचं येतं आणि आई रमाईला पत्र आल्यानंतर, रामू तुझ्याकडे काय पैसे दिलेले आहात, मी इकडे शिक्षण करत असताना माझे पैसे संपले, रामू तुझ्याकडे काहीतरी पैसे असतील तर रामू मला तू मनी ऑर्डर करून पाठवावी. आई रमाईची मुलगी, हिंदू नावाची मुलगी बाबा आजारी असते. रमाई समोर दोन प्रश्न पडले जातात. इतर रमाई म्हणतात हिंदूचा उपचार करायचा तर पैसे लागतील आणि हिंदूचा उपचार नाही केला तर बाबासाहेबांचा जर पैसे पाठवले तर हिंदूचा उपचार राहणार नाही, तर साहेबांचं शिक्षण पूर्ण होणार नाही. दोन प्रश्न पडतात. पोटाचा गोळा आजारी आहे, साहेब विदेशात आहे, काय करावं? फार मोठं संकट रमाई समोर येऊन उभं राहतंय. रमाई स्वतःच्या पोटाच्या गोळा करत नाही आणि बाबासाहेबांना शिक्षणासाठी पैसे पाठवतात. त्या आजारपणामध्ये हिंदूचं निधन होतं आणि हिंदूचं निधन झाल्यानंतर बाबासाहेबांना शिकवलं जातं, तार झाली जाते की साहेब तुमच्या हिंदूचा उपचार दरम्यान निधन झालं पण तुमच्या हिंदूला मी वाचू शकले नाही. हिंदू मी शिक्षण करू नये, रमा मी शिक्षण करू नये, रमा मी शिक्षण करून येईल रमा. आणि अशा हजारो हिंदू जन्माला येतील रमा, तू त्यांची 9 कोटीची आई होशील रमा, तू त्यांची 9 कोटीची आई होशील. या अशा हजारो हिंदू जन्माला आल्या आणि त्यांनी बाबासाहेबांचा रथ नेलेला. तुम्ही कुठल्या जगात फक्त चांगल्या चांगल्या पाड्या चॉईस करायचे, पार्लर मध्ये जायचं, 24 तास मोबाईल मध्ये बोटं घालायचं. कुठे गेले आमचे हिंदू? आमच्याच गावाच्या पलीकडे वखारी एक गाव, या वखारी गावामध्ये गणपत बाळा खरे आजी 2 मिनिटं पाणी, DTC मिल मध्ये काम करणारा, भाईखड्यामध्ये राहणारा आणि बाबासाहेबांचं प्रबुद्ध नावाचं वृत्तपत्र विकणारा माणूस. आमच्या बागलाण तालुक्यातील, आमच्या देवळे तालुक्यातील एका खेड्यामध्ये राहणारा श्रमकरी, कष्टकरी, कारण की त्यांचा नातू इथं बसलेला आहे, त्यांना मी थोडंसं ऐकायचं आहे की त्या DTC चाळमध्ये राहणारा माणूस, DTC याच्यामध्ये मिल मध्ये काम करणारा आणि बाबासाहेबांचा प्रबुद्ध नावाचा तो अंक होता, तो विक्रेता आणि वार्ता होता. एक दिवस आपल्या ह्या लहानशा मुलीला, 3-4 वर्षाची पोरगी, बघा 3.5 वर्षाच्या पोरीचं काय झालं. या 3.5 वर्षाच्या 3-4 वर्षाच्या मुलीला बाबासाहेबांच्या राजगृहावरती सोडून दिलं आणि बाप पेपर घेण्यासाठी प्रेस मध्ये गेला. अंगणात ती खेळत होती, खेळणारी ती चिमुकलीला पाहून, तिची सुंदरता पाहून बाबासाहेब पाहिलं की एवढी सोगरस पोरगी कोणाची आहे. कार्यकर्त्यांना विचारलं, कार्यकर्ते सांगायला लागले की ही खरे मामांची मुलगी आहे. हो का?
जा खरेंना बोलून आणा. ते प्रेस मध्ये गेलेले एक धावपळ, एक कार्यकर्ता धावपळ 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 करत करत त्या खरे मामांकडे गेले आणि त्या खरेंना सांगितलं तुम्हाला बाबासाहेबांनी अर्जंट बोलवलं. बाबासाहेबांना त्यांना चिंता वाटायला लागली. एवढा तातडीचा निरोप बाबासाहेबांनी मला कसं काय दिला? एवढा तातडीचा निरोप मला बाबासाहेबांनी कसं काय दिला? त्यावेळेस ते धावपळ 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 करत बाबासाहेबांच्या राजगृहाकडे आले आणि समोर पाहिलं त्या अशा आपल्या चिमुकड्या बाबासाहेबांनी आपल्या कडेवरती नेलं आणि तिथे गप्पा मारतायत. आणि हा कष्टकरी वखारी गावात राहणाऱ्या खरेंना विचारलं, अहो खरे तुम्ही या मुलीचं नाव कसं काय ठेवलं? बाबासाहेब काही नाव ठेवलं. बाबासाहेब काही नाव ठेवलं नाही. खरे खरे आज माझी हिंदू ह्या जगामध्ये नाही. तुमचं नाव, या मुलीचं नाव, माझ्या मुलीचं नाव देतो. हिला आजपासून तुम्ही हिंदू म्हणा. हा इतिहास कोणी सांगावा? अरे साधा तुमच्या माझ्यातला खेड्यातला माणूस त्याच्या पोराला, त्याच्या अपत्याला बाबासाहेबांनी उचललं आणि स्वतःच्या मुलीचं नाव बाबासाहेबांनी दिलं. ही माणसं अशी होती गंभीर काकांसारखी. म्हणून बाबासाहेबांची चळवळ उभी राहिली. आम्हाला वेळ नाही त्यांच्यासाठी. एक म्हणतं 2 मिनिटं करा, 3 मिनिटं करा, काय लावलं? कोणाचा इतिहास सांगायचा आम्ही? बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आमच्या बागलाण तालुक्यातली जना नावाची बाई, 7 वर्षाची जना आणि बाबासाहेब